डिक्लेअर झालेली आहे. तुझ्या बापू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असणार आहे या संदर्भात? आमची आधीपासून भूमिका आहे, कुठल्याही साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये. तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा काही राजकीय विषय नाही. त्याच्यामुळे बापूंचे आणि आमचे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही नुसतं, पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला आहे. त्यामुळे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं, तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब हे अनेक 6 दशकं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करत आहेत. आणि जाचक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे. ह्या सगळ्याची सुरुवात ही जाचक कुटुंबाने केली. त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे. आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद घेऊन तर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी. माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत तुमची भूमिका काय असणार आहे? कारण कार्यकर्ते असं म्हणत आहेत की आम्ही लढणार आहोत, आम्हाला लढायची इच्छा आहे. पण जर जसं इंदापूरला मग हर्षवर्धन भाऊंचे कारखाने असतील, आता पृथ्वीराज बापूंनी जो निर्णय घेतला तसा सोमेश्वर आणि जर माळेगाव साठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर माझ्याकडून त्याचं स्वागतच होईल. माझी एवढीच विनंती राहील की सगळ्यांना एकत्र घेऊन. नेतृत्व कधी होतं जेव्हा आपल्या आणि हे काही राजकीय विषय नाही, कुठला लोकसभा नाही, विधानसभा नाही, जिल्हा परिषद काही नाही. ही सहकार चळवळ आहे, ही चळवळ आहे, ही राजनीती नाही. आणि ह्या सहकार चळवळीमध्ये त्याचा मालक कोण आहे तर त्याचा केंद्रबिंदू मालक हा शेतकरी, ज्यांनी ह्या काळ्या मातीशी इमान राखलेला आहे. त्या शेतकऱ्यासाठी आम्ही कोणाबरोबरही एकत्र चांगलं काम, माझी एकच अट आहे की जो कोणी शेतकऱ्याचा हितचिंतक असेल त्याच्याबरोबर आम्ही एकत्र काम करायची आमची सगळ्यांची तयारी आहे. तुम्ही आता असं म्हणालात की चांगलं काम. खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत देखील आरोप झालेला आहे आणि छत्रपतीबद्दलच आरोप झालेला आहे. मग या सगळ्यात चांगलं काम कशाला नेमकं म्हणा? नाही, हेच तर अस्वस्थ करणार आहे. म्हणून मी स्पेसिफिकली सांगितलं की माझी अपेक्षा आहे आणि बापू इथे बसते त्यांच्यासमोरच म्हणते, माझी बापूंकडून खूप अपेक्षा आहेत. अपेक्षा कुणाकडे असतात? ज्याच्यावर विश्वास आणि प्रेम असतं त्याच्याचकडून आपण अपेक्षा. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते जेव्हा इथे चेअरमन होतील तेव्हा पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या सगळ्या शेतकऱ्यांची आणि साखर कारखान्याची आन बान आणि शान पुन्हा जसं त्यांच्या वडिलांनी जे धोरण ठरवलं होतं तोच विचारांचा आणि कामाचा वारसा बापू पुढेचा. ठीक आहे. आज परीक्षेपूर्वी फॅक्टचा पेपर नाही, एक मिनिट, हा पूर्ण विषय उद्या येईल. बापू एकंदरीत बापूंनी जी सर्वपक्षीय भूमिका घेतली याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा समजतो? पक्षाचा विषयच नाही. मी तुम्हाला सांगते आहे आदरणीय पवार साहेबांचे आणि बापूंचे अतिशय जिव्हाळ्याचे अनेक दशकांचे संबंध आहेत आणि आम्ही राजकीय आमचे अनेक वेळा मतभेद झाले असतील, पण आम्ही राजकीय आमचे मतभेद कधी आमच्या वैयक्तिक नात्यात ना पवार कुटुंबांनी ना जाचक कुटुंबांनी कधीच आणून दिलेत. कारण का हे आमचं सोशल काम आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांबद्दल आम्ही एकत्र येणं ह्याच्यापेक्षा गोड बातमी नाही मला विचार. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तर सगळ्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून, मी पुन्हा पुन्हा शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून म्हणतो. त्यामुळे पक्ष वगैरे हा विषयच नाही इथे आम्ही माणुसकीच्या नात्याने काहीतरी चांगलं व्हावं आणि जे काही झालं त्याचं मला उणीधुणी काढण्यासाठी. कारण का मी उणीधुणी काढून काय गेल्या कारखान्यात काही बदल होणार आहे का? नाही होणार. त्यामुळे मला कुणावरही आरोप प्रत्यारोप करायची नाही. जे झालं ते आत्तापुरतं बाजूला ठेवूया आणि नवीन उमेदीने हा साखर कारखाना कसा चांगला चालेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं. त्याच्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने त्यांचे वडील असतील, आमचे आजोबा असतील, माझे काका आप्पासाहेब पवार त्यांनी किती वर्ष इथे MD होते. त्यामुळे ह्या सगळे आमच्या कुटुंबातलीच लोक आहेत. पुरंदर विमानतळासंदर्भात सरकारने नवीन शेतकऱ्यांसाठी प्रॉब्लेम देत आहे, परंतु अनेक गावातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेत येत आहेत. अगदी
7 गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पुरंदर शेतकरी आहे त्याचे आंदोलन केलेलं आहे, परंतु सरकार आणि त्यांच्यात कोणते पण सरकारचा घाट विमानतळ करण्यासंदर्भात आहे कसं पाहता? नाही, माझं म्हणणं आहे की पुरंदरकरांची इच्छा आहे की सगळी विकासाची कामं व्हावी, पण त्याचबरोबर सरकारनेही कुठेच महाराष्ट्रात नाही देशात कुठलीही बळजबरी करू, चर्चेतून मार्ग निघतात. चर्चा सरकारने केली पाहिजे आणि जबरदस्ती कुणावर करू नये. आणि नियम कायद्याने हा देश चालतो. तुम्हाला आठवत असेल मनमोहन सिंग साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा एक कमिटी केली होती जमीन जेव्हा सरकारला लागते त्याच्यासाठी, आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब होते. आणि त्या काळात आदरणीय पवारसाहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी निर्णय घेतला होता की जमीनची 4 पट किंमत दिल्याशिवाय कुणालाही जमीन कुठल्याही सरकारला घेता येणार नाही. आणि वेगळी वेगळी मॉडेल्स त्याच्यानंतर इव्हॉल्व्ह झाली आहेत. शहरीकरणासाठी एक वेगळं मॉडेल, ग्रामीणसाठी, त्यामुळे या MIDCचं एक वेगळं मॉडेल आहे. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतात. महाराष्ट्र सरकारने त्या सगळ्या शेतकऱ्यांचा मान सन्मान करावा, चर्चेत करावी, आणि माझा विश्वास आहे की त्याच्यातून मार्ग निघेल. पण चर्चा ही झालीच पाहिजे, कुणावरही दमदाटी करू. 2016 साली विमानतळ मंजूर झालं होतं. त्यावेळेस एक जागा सांगितली होती, महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्याच्यानंतर दुसरी जागा दिली, त्याला संरक्षण विभागाने नकार दिला. त्या ठिकाणी नाही, संरक्षण विभागाने त्यांनी नकार नाही दिला, त्यांनी विचार. त्याच्यानंतर पुन्हा एकदा जुन्याच जागेवर होते, परंतु तिथले शेतकरी म्हणतात आम्हाला विमानतळ नकोय, आम्ही जमीन देणार नाही. 9 तारखेपासून मोजणी सुरू होतीये अशी माहिती मिळते. नेमकं हे विमानतळ होईल असं वाटते, कारण याच्या आधी हे विमानतळ खेड आणि चाकणला होणार होतं, तिथल्या लोकांनी विरोध केला, त्याच्यानंतर हे विमानतळ पुरंदरला विमानतळ व्हावं अशी सगळ्याच पुरंदरच्या लोकांची इच्छा आहे. पण लोकेशनवर काही प्रश्न अनेक वर्ष राहिलेले आहेत, आणि जोपर्यंत त्याच्यात समाधान शेतकऱ्यांचं होत नाही तोपर्यंत तिथे ॲक्विजिशन होऊ शकणार नाही, आपण सगळेच बघतो. त्याचबरोबर संजय जगताप जेव्हा तिथे आमदार होते तेव्हा संजय जगतापांनी विमय नावाचे जे एक्सपर्ट आहेत ते आम्ही सगळ्यांनी, किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील, त्यांच्यावरही आम्ही ते कारण का तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेसही आमची चर्चा झाली होती की महाविकास आघाडीचं सरकार असताना प्लॅन ए आणि प्लॅन बी केला होता. या प्लॅन ए आणि प्लॅन बी मधून सुवर्णमध्य काढावा असं संजय जगतापांची आणि माझी, आमची सगळ्यांची आणि शेतकऱ्यांचाही त्याला सहकार्याची भूमिका होती. त्याच्यानंतर हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी काय केलं हा प्रश्नही मी BPDCमध्येही विचारला होता. तेव्हा पुण्याच्या पालकमंत्र्यांनी आणि मुरली मोहोळांनी आम्हाला त्या मीटिंगमध्ये शब्द दिला होता की हा एअरपोर्ट आम्ही करू आणि सगळ्यांना न्याय मिळेल, कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता. पण आता परिस्थिती ही तुम्ही बघताय काय आहे, आणि या सगळीकडे कुठलाही विकास होताना आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही, पण शेतकऱ्यांना आधार दिल्याशिवाय पुढे सरकारलाही योजना करता येणार नाही. हेही 50 रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या. मला काय आश्चर्य वाटत नाही. माझ्या लोकसभेच्या आधीची भाषणं काढा आणि आजचे तुमचे सगळे प्रेस कॉन्फरन्सचे प्रश्न बघा. ते भाषण आहे का तुमचे प्रश्न, हे दोन्ही एकच आहे. आणि मला गंमत आहे सगळ्यात अशी वाटते की ग्लोबली क्रूडचे प्राइसेस पडलेले, ग्लोबली काय चाललंय, आणि ग्लोबली क्रूड प्राइसेस पडलेले असताना 2 रुपये एक्साईज जरी तुम्हाला मला भरावा लागत नसला तरी तो कंपन्यांना भरावा लागणार. जर ग्लोबली क्रूड प्राइसेस जर कमी झाले तर हे 2 रुपये एक्साईज का लावत आहे? मग ह्याचा अर्थ केंद्र सरकारकडे पैसे नाहीत का? हाच असू शकतं ना, कारण का एवढं क्रूड प्राइसेस आत्तापर्यंत कधीच कमी झालेले आहे. आणि गॅसचं आत्ता का वाढवायचं गरज काय? आता तुम्ही बघताय एक तर टॅरिफ्समुळेच मार्केटची परिस्थिती तुम्ही बघता. आज थोडासा जेमतेम जरा स्थिरावलं, पण काल काय झालं ग्लोबली तुम्ही बघताय. आणि त्याचबरोबर टॅरिफ्स सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं ऑफिशियल स्टेटमेंट जरूर तुम्ही सगळ्यांनी पहा. त्यांच्याकडे फक्त 10% टॅरिफ लावले तरी त्यांनी पूर्णपणे नियोजन केलं. आपल्याकडे 27% झाले तरी सरकारकडून काही स्टेटमेंट आलेलं नाही. त्याच्यात शेतीचं पण काय क्लॅरिटी आहे ती आलेली नाही. त्यामुळे ह्या सगळ्यामुळे आज जी अस्थिरता झालेली आहे आणि देशामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्हीमुळे अडचणी आहे. एकीकडे आपण आत्मनिर्भर भारत करायला बघतोय, पण एक्सपोर्टसाठी ज्या नवीन PLI स्कीम्स होत आहेत त्या ह्या टॅरिफचं सेटलमेंट झाल्याशिवाय त्या एक्सपोर्ट्सचं आपण कसं करणार, म्हणजे काय एक्सपोर्ट कुठे करणार, आणि टॅरिफचा हा सगळा सेटलमेंट झाल्याशिवाय विषय पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे भारत सरकारला मी मागेही माझ्या भाषणात बोलले होते
दोन गोष्टी भारत सरकारने केल्या पाहिजेत. एक तर हे आम्हाला अपेक्षितच होतं. मी काय फायनान्सची तज्ज्ञ नाही, ना मॉनिटरी पॉलिसीची ना फिजिकल पॉलिसीची, पण एवढं मलाही कळतंय, मी इकॉनॉमिस्ट पण नाही, मी फायनान्स एक्सपर्ट पण नाही, पण एवढं मलाही कळत होतं 1 महिन्यापूर्वी की टॅरिफचं हे झाल्यानंतर मार्केट कोलॅप्स होणार आहे. जे झालं काल, हे काय रॉकेट सायन्स नव्हतं, इट वॉज द ऑब्व्हियस. पण काहीच त्याच्यात सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला नाही. आणि का नाही, विजय केळकर पुण्यात राहतात, आपले अजित रानडे गोखले इन्स्टिट्यूट बघत होते, हे फाईन इकॉनॉमिस्ट आहे. ह्या सगळे जे तज्ज्ञ आहेत, महाराष्ट्रात होते, देशात आहेत, सगळ्यांची एक तातडीने कमिटी करा आणि या टॅरिफचा इम्पॅक्ट काय आहे हे सरकारने केलं पाहिजे. कधीतरी सरकारने आपल्या सरकारच्या बाहेरचे जे तज्ज्ञ आहेत या देशात, टॅलेंटची कमी नाही या देशात, आणि महाराष्ट्रात तर एवढे टॅलेंटेड लोक आहेत, का नाही त्यांचा उपयोग करून घेते, त्यांचं घ्या मार्गदर्शन. कारण का हा राजकीय विषय नाही आहे, हा देशाच्या आणि जगाच्या हिताचा विषय आहे आणि हा ट्रेडचा विषय आहे जो सगळ्यात महत्त्वाचा. काही बारामतीमधील मेडिकल कॉलेजच्या मागे जे पेशंट आहे तिथं 4-5 युवकांनी एका युवकाला बेदम मारहाण करत आहे. ती CCTVमध्ये घटना कैद झालेली आहे. तसाच प्रकार इंदापूरमध्ये देखील घडलेला आहे. दोन्ही घटना कुठेतरी CCTVमध्ये बेदम तरुणांना मारहाण होताना दिसत आहे. कुठेतरी कायदा सुव्यवस्था यामुळे खूप जड अंतःकरणातून ही होते. कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान, पण दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राचे पोलीस आणि त्यातून पुणे जिल्ह्यात क्राईम वाढलाय का, हा तुमचाच डेटा आहे. तुमचे सगळे चॅनल आणि वर्तमानपत्र दाखवतात की पुण्यामध्ये कोयता गँग असू दे, खून असू दे, महिलांवर होणारे अत्याचार असू दे, स्पीडनी गाडी चालवणारी ती पोस्टची किती उदाहरणं. बारामती, इंदापूर, ते बारामती इंदापूरमध्ये क्राईम आपल्याला कधी माहितीच नव्हता, पण या गोष्टी वाढायला लागल्या दुर्दैवाने. पण ह्याच्या कारणात म्हणजे का हे होतंय, का आता वर्दीची भीती राहिली नाही समाजाला, हा पण एक प्रश्न आहे. आणि एक 3 घटना झालेल्या आहेत ज्याच्याबद्दल मी कालही प्रेसमध्ये बोलले. तुम्ही बघा, बीडची घटना झाली, खापर पोलिसांवर पडली. परभणीची घटना झाली, कोर्टाच्या आदेशात पोलीसच पडले. मग बदलापूरच्या बलात्कारची केस तुमच्याच काल चॅनलनी दाखवलं की सगळं त्याच्यावर ॲक्शन पोलिसांवरच येतं. अशा प्रत्येक केसेसमध्ये पोलिसांनाच का गुन्हेगार ठरवलं ह्याचा पण विचार. एकीकडे माझं अजूनही ठाम मत आहे की महाराष्ट्राचे पोलीस उत्तमच काम करतात आणि त्यांचा सगळ्या शेतकऱ्यांची मुलं कष्ट करून मेरिटवर मुली आणि मुलं पास होऊन आज पोलीसमध्ये येतात आणि त्याचं सगळं क्रेडिट हे RR पाटलांना जातं. आबाच्या काळात ही सगळ्यात मोठी भरती झालेली. मग ह्या पोलीस यंत्रणेमध्ये असं काय झालेलं आहे की सगळा ठपका त्या बिचाऱ्या पोलिसांवरच येतो. ह्याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी केला पाहिजे ना, का त्याच्या मागची अदृश्य शक्ती आहे. म्हणजे हे खूप, म्हणजे मला विचाराल तर महाराष्ट्रातला क्राईम हा बाकीच्या देशामधल्या बाकीच्या राज्यांपेक्षा वाढलाय. हा माझा डेटा नाही आहे, हा केंद्र सरकारचा डेटा आहे. हा माझा डेटा नाही आहे, डबल इंजनचं सरकार आहे. म्हणजे आम्ही विरोधक म्हणून बोलतो किंवा त्यांच्या विरोधी विचाराचं केंद्र सरकार आहे असं काहीही नाही. हा सगळा डेटा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा आहे, जो तुमच्या सगळ्या चॅनल्सवर पारदर्शकपणे तुम्ही अजूनही हिंमत करून दाखवता. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. निवडणूक बिनविरोध होईल असं आपल्याला वाटतंय का? विरोध झाली तर आम्हाला आनंदच आहे. पहिला साखरेचा चमचा तुम्हाला देऊ, त्यासाठी आपले काय प्रयत्न होतील का? नाही, त्याच्यात म्हणजे आमचे तर आधीपासूनच प्रयत्न आहे. माझा वैयक्तिक मत असेल की म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातली सगळी अशी इलेक्शन जी शेतकरी केंद्रबिंदू ठेवून आहे, त्याच्यात कोणीही राजकारण आणू नये. बापूंचं एवढं काम चांगलं आहे असं तुम्हाला वाटतंय तर मग आपण जाहीर पाठिंबा व्यक्त करायचा. शेजारीच बसले ना, इट्स ऑब्व्हियस. तुम्ही आता परभणीचा उल्लेख केला म्हणून आज सोमनाथ सूर्यवंशीची औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी आहे. प्रकाश आंबेडकरांनी चर्चा केली. कसं बघता, काय अपेक्षित आहे? नाही, पण मला माहिती आहे की परभणी आणि बीडची केस ही पहिल्यांदा कुणी मांडली तर ती बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा बोलली आणि त्याच्यानंतर बीड आणि परभणीला जाणारा पहिला नेता म्हणजे आदरणीय शरद. तेव्हा नंतर पुढे काय झाले तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हीच रोज रिपोर्टिंग. त्याच्यामुळे ह्या घटना आणि तेव्हा दोन्ही केसेसमध्ये काय झालंय, जे आरोप प्रत्यारोप झाले, पण आम्ही आरोप नाही केले, आम्ही जे बोललो ते सत्य झालं. 3 महिने लागले, पण आता जे आदरणीय पवार साहेब त्या दिवशी डिसेंबरमध्ये परभणी आणि बीडबद्दल बोलले ते खरं आलं की. कधीतरी ती वाट सत्याची अवघड असते, त्याला थोडीशी पेशन्स दिला जातात.
सत्यमेव जयते, सत्याचाच विजय. पुण्यातलं देवनाथ मंगेशकर वादाच्या भोवऱ्यात सापडले. कुठेतरी पुन्हा एकदा रुग्णालय असं पुण्यातली किंवा शहरातली बाकीच्या ठिकाणची रुग्णांची पिळवणूक करतायत असं दिसते. एक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तिथल्या एका डॉक्टरमुळे आपण सगळ्या डॉक्टरांना सगळ्या हॉस्पिटलची बदनामी होतो. कारण का ह्या देशातल्या डॉक्टरांनीच कष्ट करून आपल्या सगळ्यांना कोविडमध्ये वाचवलेले, याची जाणीव मला आहे. आणि या देशातले खरंच डॉक्टर चांगले. एक डॉक्टर आणि तिथली ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे त्या डॉक्टरनी राजीमाना देऊन प्रश्न सुटत नाही, तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनचा पण प्रॉब्लेम आहे. कारण मी काल त्यांच्या घरी गेले होते तेव्हा बऱ्याच गोष्टी मला कळल्या आहेत त्या कदाचित मीडियामध्ये बोलणं योग्य नाही. कारण का मी त्या कुटुंबाची प्रायव्हसी रिस्पेक्ट करते. त्यांच्या घरातली एक महिला, मुलगी, सून, लेक, बहीण, नणद, ही तिची कुठलीही चूक नाही. म्हणून मी कालही बोलली की हत्या आहे. 5.5 तास ती महिला कळा देत होती ती हॉस्पिटलला वाटू नये. आणि पहिलं त्या हॉस्पिटलनी तयारी करून घेतली होती, गाऊन बदलायला घेतला होता. मग असं काय घटना झाली? 10 लाख रुपयासाठी तुम्ही कळा असलेली महिलेला घरात हॉस्पिटलमधून बाहेर काढणार? ही हत्या नाही तर काय? हा कुठला न्याय आहे? हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे? हा भारत आहे? हे आपले संस्कार आहे? धक्कादायक आहे. त्या हॉस्पिटलच्या सगळ्या त्या टीमवर आणि मॅनेजमेंटवर अर्थातच त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि शॉर्ट ड्युरेशनवर, 6 महिन्यां वर्ष नाही, त्यांच्या सगळ्यांवर ऍक्शन झाली पाहिजे ही आमची मागणी. तुम्ही ते इशारा दिला होता त्यांच्याकडून ते नाही, टॅक्स भरलेला नाही हो. माझ्या मतदारसंघातले एवढे लोक खडकवासल्यात हवेलीत राहतात. एखाद्याने 5-10 हजार रुपये भरले नाही ना टॅक्स, तर PMC त्यांच्या घरात जाऊन बँड वाजवते. म्हणजे जो गरीब कष्ट करणारे बिचारा नोकरी गेली, EMI नाही भरता आला, 5,000 रुपयासाठी तुम्ही बँड लावता आणि इथे 27 कोटी रुपयाला तुम्ही काहीच करणार नाही आणि आम्हाला सांगणार? हा कुठला न्याय? म्हणजे त्यांच्यासाठी मंगेशकर हॉस्पिटलसाठी या देशात एक न्याय आणि बाकीच्या पुणेकरांसाठी एक न्याय? हे कुठली पद्धत सुरू केली पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन? आता ते खरं तर नागपूरमधल्या 12 शाळांनी 580 बनावट शिक्षक बघून जवळजवळ 19 पासून आजपर्यंत महाराष्ट्र सरकारचे 100 कोटी रुपये आहे नागपूरला. मला एक प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की मागच्या आठवड्यामध्ये 60 कोटी रुपये कुठल्या तरी पुस्तकामध्ये ते चुकीचे कागद लावले म्हणून 60 कोटी रुपये सरकारने झाले. आता तुम्ही म्हणताय हे 100 कोटी रुपये. शिक्षणात CBSE पॅटर्न आणणार, कशाला मिळत नाही. म्हणजे शिक्षण खात्याचं चाललंय तरी काय या राज्यात? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राईट टू एज्युकेशन हे कशासाठी आणलं? की सर्वसामान्य असू दे किंवा मोठा कोणी असू दे, त्या भारतीय आहे त्याला शिक्षणाचा अधिकार हा तुमच्या संविधानाने दिलेला आहे आणि तोही हक्क आता तुम्ही करून घेऊन टाकणार आमच्याकडून. हे यांचं प्रशासन आहे, हे यांचं डबल इंजिनचं सरकार आहे. यूट्यूबवरती आज सकाळी एक पेपर फुटला, ॲट्स 9वीचा पेपर आहे आणि तो परीक्षा व्हायच्या अगोदरच यूट्यूबवरती प्रक्षेपित झाला. यूट्यूब म्हणजे पेपर फुटीचं प्रकरण महाराष्ट्रात अजून काय थांबेल. तुमची काय? माझी काय भूमिका आहे? सरकारला विचारा, सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. सरकार काय करते? डबल इंजिन सरकारने हे करायला नको. तंत्रज्ञानाचं एवढे 200 आमदार निवडून दिले त्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने विश्वासाच्या नात्याने. 100 दिवसात काय कमवलं या सरकारने? रोज एक स्कॅम येतं या सरकारचं बाहेर. आत्ताच मला आले, आज सकाळी मुंबईच्या पेपर आहेत. डांबराची एकाच रस्त्याच्या डांबराची 2 बिलं काढली आहेत. एक महाराष्ट्र सरकारने भरलं आणि एक केंद्र सरकारने भरलं. ते डबल डांबर, एक त्यांचा आणि एक आपला महाराष्ट्र सरकारचा. कुठला रस्ता बनवला? जाऊया आपण बघायला, सगळे अभ्यास करायला. हा रस्ता झालाच होतो. गडकरी साहेबांना लिहिलं नाही आज पत्र. ग्रामीण भागामध्ये महिलांच्या आरोग्याविषयीची गैरसमज होती. एकट्या हिंगोली जिल्ह्यात 13,956 महिलांचे रिपोर्ट कॅन्सरचे आले. ह्याच्या अगोदर आता दिवसात खरं तर ही उपाययोजना करायला हवी. महिला म्हणून किंवा तुमची काय बात आहे? महिला म्हणून माणुसकी राहिली आहे का नाही या देशात? 13,956 रिपोर्ट आहे एका हिंगोली जिल्ह्याचे. का कॅन्सर होतो याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मला काल याची गोष्ट कळली की अनेक हॉस्पिटल्स असे आहेत ज्यांना रिसर्चसाठी पैसे येतात. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला त्यांचं रिसर्च युनिट आहे. त्या रिसर्च युनिटला मला कोणीतरी सांगितलं, माझा नंबरही चुकीचा असू शकतो, त्याच्यामुळे तो व्हेरीफाय करा तुम्ही, 25 का 30 कोटी रुपये दरवर्षी येतात जस्ट फॉर रिसर्च. काय रिसर्च केला यांनी आम्हाला पण कळू दे. नक्की काय रिसर्च केलाय त्याचा अभ्यास झाला पाहिजे. संजय राऊत साहेबांचं नवीन पुस्तक आहे
स्वर्गातला नरक, नरकातला स्वर्ग. नरकातला स्वर्ग. राऊत साहेब माझं म्हणणं आहे, आता आमच्या देशमुख साहेबांनी पुस्तक लिहिलंय, आमच्या कानावर आता येते की ते आता बाहेर ते छापून बाहेर येऊ देणार का नाही अशी एक चर्चा कानावर दबक्या आवाजात येते. तर राऊत साहेबांनी पुस्तक लिहिलं त्याचं अर्थातच कोणीही पुस्तक लिहावं, आपला काय प्रॉब्लेम आहे, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला पुस्तक लिहायचा अधिकार आहे. महात्मा फुलेंचं जे आता नवीन चित्रपट येतो आहे त्याला आक्षेप आला आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये प्रशांत फुलेंनी पण आक्षेप घेतला आणि ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला. त्यांचं असं मत आहे की 2 जातींमध्ये तेढ निर्माण होईल. महात्मा फुलेंचं कोणी काढलंय माहिती लिहून सांगते, मला नाही माहिती. हिंदी में जानना चाहेंगे कि घरेलू गैस की कीमतें आज बढ़ गई है. मैं तो पहले से कहती थी ये होने वाला है, और आप देख रहे हैं कि क्रूड प्राइसेस ग्लोबली कम हो रही है, लेकिन पेट्रोल डीजल के भाव इस देश में क्यों नहीं कम हो? तो ये जो फाइनल कंज्यूमर है, कंज्यूमर को डिस्काउंट क्यों नहीं मिले? और हम पूरी ताकत से अभी आंदोलन करेंगे सरकार के खिलाफ. इतनी महंगाई बढ़ रही है, बेरोजगारी बढ़ रहा है, सरकार में भ्रष्टाचार, आपके ही चैनल पे आप देख रहे हैं रोज भ्रष्टाचार दिख रहा है सरकार में, और फिर अभी महंगाई 50 रुपये और आज बढ़ा दी. पूरी ताकत से इसके खिलाफ हम लड़ेंगे.